तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे शिखर शिंगणापूर येथे. तर मित्रांनो, शिखर शिंगणापूरमध्ये किल्ला आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. जर कोणाला माहीत नसेल तर आपला व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता. समोर श्री शंभू महादेवांचं मंदिर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणाला मोठा महादेव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पाहू शकता, इथली यात्रा चालू झालेली आहे. तर मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणाहून गावावरून सासनकाठ्या इथे पायी चालत आलेले आहेत. पाहू शकता, समोर एक प्रवेशद्वार आहे आणि असा हा समोरच किल्ला आहे. चला तर आपण पाहायला जाणार आहे. आपला व्हिडिओ कोण नवीन पाहत असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आपण चाललो आहे. समोर पाहू शकता, खूप मोठमोठे डोंगर आहेत आणि समोरच असा किल्ला आहे. आपण आतमध्ये जाण्यासाठी सुरुवात करत आहे. समोर पाहू शकता, इथे सुद्धा भक्त भाविक हे ठिकाण पाहण्यासाठी चालले आहेत. चला तर आपण पण जाऊया आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षक मायबापांना सुद्धा दाखवूया. चला, आपण संपूर्ण हा परिसर आपल्या व्हिडिओमध्ये कॅच करत आहे. समोर पाहू शकता, या ठिकाणी थोडी पडझडती झालेली आहे. आपण जाणार आहे या समोरच्या प्रवेशद्वारमधून ऐतिहासिक वस्तू पाहणार आहे. तर मित्रांनो, समोर पाहू शकता, या साईडला सुद्धा दर्शनासाठी भक्त भाविक लोक आलेले हे ठिकाण पाहण्यासाठी आले आहेत. चला आपण इथूनच जाऊया. तर मित्रांनो, हे खूप ऐतिहासिक ठिकाण आहे. काही जण या ठिकाणाला किल्ला म्हणून ओळखतात, तर काही जण या ठिकाणाला राजवाडा म्हणतात. पण असो, हे ठिकाण खूप ऐतिहासिक आहे आणि याच ठिकाणामध्ये हेच ठिकाण राजे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे ठिकाण आहे. पाहू शकता, समोर पिंड आहे आणि इथे काही भक्त भाविक लोक झोपले आहेत. थंड ठिकाण आहे, थंड वातावरण आहे, यात्रा भरलेली आहे आणि हा परिसर खूप शांत आहे. पाहू शकता समोर. मित्रांनो, आपण व्हिडिओ बनवत असताना प्रत्येक ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी ही अशी भिंतीवर दगडांवर नावे कोरलेली असतात. तर मित्रांनो, हे खूप चुकीचं आहे. हा आपला इतिहासाचा ठेवा आहे. हे खूप पवित्र ठिकाण आहे. अशा ठिकाणी नावं स्पेलिंग व चुन्याने पांढऱ्या कलरमध्ये नावं काढत असतात. मित्रांनो, असं काय करू नका, जेणेकरून आपला इतिहास पुसला जाईल. समोर पाहू शकता, हा साईडला सभामंडप आहे आणि इथे सुद्धा लोक झोपलेले आहेत. सभामंडपमध्ये सुद्धा झोपलेले आहेत आणि हे 1-2 प्राचीन वास्तू आहेत. या साईडला पाहू शकता, थोडीशी या ठिकाणाची पडझडती झालेली आहे आणि घाण कचरासुद्धा दिसत आहे. मित्रांनो, हे ऐतिहासिक ठिकाण स्वच्छ ठेवा. बिस्लेरी बॉटल किंवा पाणी बॉटल पाणी पिऊन इथे फेकू नका व धूम्रपान करून इथे थुंकू नका. तर मित्रांनो, हे पवित्र ठिकाण आहे. काही जण या ठिकाणाला किल्ला म्हणतात व काही जण राजवाडा म्हणतात, तर काही जण समाधीस्थळ देखील म्हणतात. या खिडकीतून बघू शकता, समोर संपूर्ण शिखर शिंगणापूर हे गाव दिसत आहे. पाहू शकता मित्रांनो, संपूर्ण हे गाव एका छोट्याशा दगडी खिडकीतून दिसत आहे. याचबरोबर असे अनेक ठिकाण आहेत या किल्ल्यामध्ये की प्रत्येक भाग अखंड लांबपर्यंत दिसतो. समोर पाहू शकता मित्रांनो, इथे आतमध्ये पिंड आहे आणि त्या पिंडीचा अभिषेक केल्यानंतर इथून पाणी येतं. चला आपण ह्या साईडला मागच्या दिशेने चाललो आहे. पाहू शकता, संपूर्ण असं हे ऐतिहासिक ठिकाण. समोर पाहू शकता, समोर अशा बाटल्या पडलेल्या आहेत, कचरा आहे, घाण आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणाचं पावित्र्य राखा, घाण कचरा करू नका व या ऐतिहासिक ठिकाणावरती नावं कोरू नका. चला आपण इकडे जाऊयात. पाहू शकता, या खिडकीतून सुद्धा लांबपर्यंत डोंगर
दिसत आहे. निसर्गरम्य वातावरण अतिशय छान दिसत आहे आणि काही मुलं सेल्फी फोटोसुद्धा काढत आहेत. किल्ल्याच्या मागच्या साईडला पण पाहू शकता मित्रांनो, घाण कचरा पडलेला आहे. मित्रांनो, असेच आपण आपल्या पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐतिहासिक, पौराणिक व सत्य काय असेल ते व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या द्वारे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ह्या ठिकाणाविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, इथे 3 सभामंडप आहेत आणि तिन्ही सभामंडपमध्ये श्री महादेवांची पिंड आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणाला किल्ला पण म्हणतात, काही जण राजवाडा पण म्हणतात आणि समाधीस्थळसुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, तुम्हाला येथील काय माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. कारण का तर गुगलवर पण सर्च केलं, इथली काहीसुद्धा माहिती मिळत नाही व गुगलवर सुद्धा अवेलेबल नाही. पाहू शकता मित्रांनो, अतिशय छान व सुंदर हे ठिकाण आहे आणि आपण सतत तुम्हाला चारी बाजूनं फिरून दाखवत आहे. चला आपण ह्या साईडला जाऊन पाहत आहे. पाहू शकता समोर पाठीमागच्या साईडून सुद्धा असा सुंदर असा घाट दिसत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणाला आपण पावसाळ्यात सुद्धा नक्की भेट देणार आणि इथला सुंदर असा परिसर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो, आपला नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. समोर पाहू शकता अशा पद्धतीत नावं काढलेली आहेत. ऐतिहासिक ठिकाणाला पुसण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. तर मित्रांनो, कृपया करून हात जोडून कळकळीची विनंती आहे की असे नावं टाकू नका. समोर पाहू शकता मुंगी घाट दिसत आहे आणि याच मुंगी घाटातून मानाच्या काही कावडी आहेत. ते कावडी येत असतात आणि श्री शंभू महादेवांना अभिषेक घालत असतात. पण तुम्हाला आता आतमधला परिसर दाखवत आहे. समोर महादेवांची पिंड आहे आणि संपूर्ण असं दगडी काम अजूनसुद्धा इथलं मजबूत आहे. काही लोक इथे झोपलेले आहेत, पण या ठिकाणावर सुद्धा आतमध्ये काही लोकांनी चुन्याने आपले नावं टाकलेले आहेत. मित्रांनो, असं करू नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा ऐतिहासिक ठिकाणाच्या पॉईंटवर गेल्यावर तुम्हाला सांगत असतो. समोर पाहू शकता महादेवांची पिंड आहे आणि इथे समोरच खाली असे भक्त भाविक झोपले आहेत. तर मित्रांनो, दुःख असं वाटत आहे की काही जण चपला आतमध्ये घेऊन आलेले आहेत आणि इथेच अशा सोडलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे कितपत योग्य आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आतमध्ये चप्पल घेऊन येऊन काही भक्त भाविक झोपले आहेत. या साईडला पण पाहू शकता, इथे सुद्धा झोपले आहेत आणि पायऱ्यावर सुद्धा झोपलेले आहेत. हे पहा, त्यांच्या पायामध्ये चप्पल आहे. हे खूप चुकीचं आहे मित्रांनो. संपूर्ण असा हा ऐतिहासिक ठिकाणा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. समोर पाहू शकता इकडे सुद्धा. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूयात आणि आपला व्हिडिओ कोण नवीन पाहत असेल तर नक्कीच आपला पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच पौराणिक ऐतिहासिक व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.